खासदार ओमराजे निंबाळकरांच्या स्वागतासाठी बार्शीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आलेत। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। खासदार ओमराजे निंबाळकर त्यांची राजकीय भूमिका आज स्पष्ट करणार आहेत। पुण्यातून ते धाराशिवच्या दिशेने निघालेले आहेत। गोवर्धनवाडी इथं आपली भूमिका स्पष्ट करतील। मात्र त्या अगोदरच धाराशिवच्या सीमेवरच बार्शीमध्ये धाराशिवमधले तमाम युवा सैनिक जे आहेत ते ओमराजेंच्या स्वागतासाठी इथं थांबलेले आहेत। खरं तर ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यावेळेस ही सगळी लोक शिंदेंच्या शिवसेनेत गेले। मात्र आता ओमराजेंच्या स्वागतासाठी ते बार्शीत दाखल झालेले आहेत। ओमराजेंच्या स्वागतासाठी तुम्ही दाखल झालाय। ओमदादांनी 20 तारखेनंतर जो निर्णय आपला घेणार आहे तो आज गोवर्धनवाडीत या ठिकाणी येऊन सर्व कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी तो त्यांचा निर्णय घेणार आहेत। परंतु आमचं शिंदे साहेबांची शिवसेना आणि हीच आमची खरी शिवसेना असून या शिवसेनेमध्ये म्हणजे वाघाच्या टोळीत वाघ आज सामील होणार, यासाठी आम्हा पूर्ण शिवसैनिकांना त्याचा आनंदच होणार आहे। कारण खरी शिवसेना ही आमची शिंदे साहेबांची असून आणि खऱ्या शिवसेनेमध्ये खऱ्या वाघाची गरज होती आणि तो आज वाघ आमच्यामध्ये येणार आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। आनंद तुमच्या चेहऱ्यावर पण दिसतोय। ओमराजे शिवसेनेत यावं ही सगळी शिवसैनिकांची इच्छा, सर्व युवा सैनिकांची इच्छा आहे। आमची युवा सैनिक आम्ही त्यांचं स्वागत करायला चाललेलो आहेत आणि आज ओमदादा जी निर्णय घेतील ते त्यांच्या सगळं विचार करून घेतील आणि ते निर्णय आम्हाला मान्य असेल। खरं तर ओमराजेंची तरुणाई म्हणजे प्रचंड क्रेज पाहायला मिळते। मग ती जिल्हा असेल किंवा राज्यभरात असेल, शिवसेनेचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जे युवा सेनेची फळी आहेत जिल्हाभरातली वेगवेगळ्या तालुक्यातले हे पदाधिकारी आहेत, बार्शी इथं स्वागताला आलेत आणि यांचं स्वागताला येणंच खूप मोठं संकेत देते की ओमराजे निंबाळकरांचा निर्णय काय असू शकतो। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव।